ज्ञानेश्वरीचे लिखाण झाल्यानंतर रेड्याच्या मुखातून ऋग्वेद वदवल्यानंतर संत ज्ञानेश्वरींची महिमा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली। आळंदीमध्ये त्यांचे जंगी स्वागत झाले, परंतु त्याच ठिकाणी संन्यासाची मुले म्हणून द्वेष करणारा एक ब्राह्मण सुद्धा होताच। त्याचे नाव विसोबा चाटी। या संन्यासाच्या मुलांमुळे धर्मशास्त्राचे उल्लंघन होत आहे, हे कुळभ्रष्ट आहेत असे त्या विसोबा चाटी यांना वाटे। एवढ्या लहान वयात केलेल्या या भावंडाची कीर्ती ऐकून त्यांना त्यांचा द्वेष वाटे। एकदा असेच निवृत्तीनाथांना मांडे खायची इच्छा झाली। त्यांनी मुक्ताईसमोर यासाठी लागणारे सर्व साहित्य ठेवले आणि म्हणाले, तायडे, आज भिक्षेमध्ये या सर्व वस्तू मिळाल्या आहेत, आज मांडे बनवशील का? मुक्ताईने प्रसन्न चेहऱ्याने म्हटले, अरे हो रे दादा, लगेच बनवते। परंतु बघितलं तर मांडे बनवण्यासाठी काहीच नव्हते। घरी असलेला खापर फुटलेला होता, म्हणून मुक्ताई माऊली उठल्या आणि मांडे भाजवण्याचे खापर आणण्यासाठी कुंभारवाड्यात जाऊ लागल्या। मध्येच विसोबासाठी समोरून मुक्ताईला येताना पाहिले आणि अतिशय रागाने तिला ओरडले, भीक मागून खायचं सोडून मांडे खाण्याची इच्छा या संन्यासाच्या मुलाला का बरं व्हावे? स्वतः जिभेचे चोचले पुरवायचे आणि इतरांना वैराग्याच्या गोष्टी सांगायचे, ढोंगी कुठले असे म्हणून विसोबा स्वतः उठल्याने जवळच्या कुंभारवाड्यात जाऊन सगळ्यांना चेतावणी दिली, जर कुणी यांना खापर दिले तर याद राखा। मुक्ताबाई निराश होऊन परतल्या। आता दादाला मांडे कसे खाऊ घालायचे म्हणून त्या दुःखी झाल्या। हे बघून संत ज्ञानेश्वर माऊली पुढे आले। मुक्ताईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। ज्ञानेश्वरांना सगळा प्रकार कळाला। त्यांनी मुक्ताईला सांगितले, निराश होऊ नको, खापर नसलं तर काय झालं, तू माझ्या पाठीवर मांडे भाज। ज्ञानेश्वरांनी आपल्या योग साधनेने जठराग्नी पेटवला, त्यामुळे ज्ञानेश्वरांची पाठ गरम झाली, त्याचा रंग लाल भडक झाला आणि त्यांनी मुक्ताईला सांगितले, तायडे, भाज तुझे मांडे। आणि मुक्ताईने हसत हसत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पाठीवर मांडे भाजले आणि आपल्या भावाची इच्छा पूर्ण केली। हा सगळा प्रकार एका फटीतून तो विसोबा चाटी पाहत होता। त्याला आश्चर्य वाटले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू सुद्धा वाहू लागले। रडक्या अवस्थेत येऊन त्यांनी या चारी भावंडाची माफी मागितली आणि पश्चाताप व्यक्त केला। पुढे हेच विसोबासाठी आपल्या योग साधनेने आणि संत ज्ञानेश्वरांच्या आज्ञेने संत नामदेवाचे गुरु बनले। त्यांनी भक्तीचा मार्ग स्वीकारला। त्यानंतर त्यांचे नाव सुद्धा बदलण्यात आले। पूर्वीचे विसोबा चाटीऐवजी त्यांना आता विसोबा खेचर या नावाने ओळखले जाऊ लागले। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवन गाथेवर आधारित हा आपला 5वा भाग आहे। पुढचा या व्हिडिओ सिरीजचा शेवटचा भाग असणार आहे, त्यामुळे पुढचा भाग बिलकुल मिस करू नका।